हॅलो, मी पूनम चव्हाण. स्वामींच्या यूट्यूब फॅमिली या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वामीमय स्वागत आहे. तर आपल्या लक्षात आलेच असेल, श्री जनकल्याण योजनेबाबत आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ होणार आहे. खूप पुण्याईचं खूप मोलाचं दान पदरी आपल्यावर पडणार आहे. 1 रुपया दान म्हणजे किती पुण्याचं दान आहे हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माहितीपत्र मिळणार आहे. तर खूप मोलाचं दान हे सर्वजण पुढाकार घेतील अशी मला आशा आहे आणि मी दिलेली लिंक सगळी भरतील ही आशा बाळगून व्हिडिओला चालू करते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपला व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा की आजच्या आपल्या व्हिडिओ जनकल्याण फॉर्मची पूर्ण माहिती संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओ मार्फत मिळून जाणार आहे. तुम्ही जर जनकल्याण फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहात परंतु तो कसा भरायचा हे माहित नाही तर तुम्हाला भरायचा आहे. तुम्हाला हे 1 रुपयाचे दान द्यायचं आहे, गुरुमाऊलींच्या चरणी व्हायचं आहे. तर सहभाग घ्यायचा आहे. हे तुमचे खूप मोठी पुण्याचं काम आहे आणि ही अति उच्च कोटीची सेवा आपले स्वामी महाराज तुमच्याकडून करून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पहा. संपूर्ण माहिती जनकल्याण फॉर्म बाबतची मी तुम्हाला देणार आहे आणि जे जे फॉर्म भरणार आहेत त्यांनी लगेच वेळ घालवू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पाठवलेले ती लिंक ओपन करून तुम्ही जेवढे दान देऊ शकताय तो फॉर्म भरून घ्या आणि आपला खूप अति उच्च कोटीची सेवेला प्राधान्य द्या. आपण जनकल्याण योजनेबाबत ऐकत आहोत, पाहत आहोत, माहिती जाणत आहोत, परंतु ही जनकल्याण योजना नक्की आहे तरी काय खूप वेंधळून गेलेलो आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा, संपूर्ण माहिती समजून जनकल्याण म्हणजे काय हे सांगायला सुरुवात करूया. योगदान देऊया. जनकल्याण ही योजना पूर्ण मानव जातीच्या भल्यासाठी, कल्याणासाठी आहे. सद्गुरू परमपूज्य मोरे दादांनी हे खूप मोठे सत्कार्याचे काम गोरगरिबांना दिलेलं आहे. ह्याचा लाभ गोरगरिबांनाच होणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी सहभाग मोठ्या आनंदाने घ्या, कारण आपल्या हातून परमपूज्य गुरुमाऊली आणि स्वामी समर्थ महाराज खूप मोठी अतिउच्च कोटीची सेवा करून घेणार आहेत. ह्याचं दान खूप आपल्याला मिळणार आहे. ह्या मोठ्या पुण्याच्या कामात तुमच्या आणि माझ्या खिशातून 1 रुपया कष्टाचा देऊन खूप मोठे पुण्याचे काम आपले गुरुमाऊली करणार आहे. तर सगळ्यांनी आनंदाने सहभाग घ्या. आपल्या न कळत आपण खूप मोठी स्वामी महाराजांची सेवा करणार आहोत आणि ह्याची पुण्याई आपल्याला महाराज कशी परतफेड करणार आहोत हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला एका व्यक्तीला आलेली प्रचितीचा व्हिडिओ सांगणार आहे. जनकल्याणाची फॉर्म भरणाऱ्याला ही प्रचिती मिळूनच जाते. आपण प्रचितीसाठी नाही करायचं, परंतु माऊली कुणाचंही कर्ज ठेवत नाही हे प्रत्येकाला माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाचे मोल हे प्रत्येकाला मिळतच आहे. तेही तुम्ही पुढच्या व्हिडिओत पाहशीला, ऐकशीला आणि त्याचा माहिती सुद्धा तुम्हाला कळून जाईल की किती पुण्याचं हे लाभदायक काम आहे. आपण सर्वांनी दिलेले दान हे सत्कार्याचं असून गोरगरिबांना दिलेले हे जीवनदान असणार आहे. या आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या आजारावर उपचार होणार आहे. ती व्यक्ती बरे होऊन घरी जाणार आहे. तर त्यांचा दुवा आणि दवा याची मेल आपल्याला मिळणार आहे. म्हणजे किती मोलाचं आणि पुण्याचं काम आपल्या माथ्यावर लागणार आहे हे सगळ्यांनी समजून घ्या. कितीही मोठ्या आजाराचा रुग्ण असू द्या, भले तो कॅन्सरग्रस्त असू द्या, 4 स्टेजचा असू द्या, परंतु तो स्वामींच्या सानिध्यात बराच होणार आहे आणि त्याचा दुवा आपल्यासारख्यांना लागणार आहे आणि आपले सुद्धा प्रश्न ऑटोमॅटिक सुटले जाणार आहेत. तर खूप मोठे हे पुण्याईचं काम आहे. जे आपण दान देणार आहोत त्यांना आपल्याला दुवा भेटली जाणार आहे. तर आपण असं आपलं पूर्ण कुटुंब एवढ्या मोठ्या आजारात कधीच जाणार नाही. आपल्याला कुठल्या हॉस्पिटलची पायरी चढलीही जाणार नाही. ह्याचे मात्र पुण्याईचे दान आपल्या वाट्याला लागणार आहे. जर हे अशी गोष्ट आपल्या आयुष्यात मिळणार आहे तर आपल्या 1 रुपयाचं दान गेलेला आपल्याला कसलंही दुःख नाही होणार. उलट आपल्याकडून खूप मोठं सत्कार्याचं काम हे होऊन जाणार आहे. स्वामी माऊली करून घेणार आहेत. फक्त आपण ते काम केलं पाहिजे. तर हे हॉस्पिटल कुठे आहे तर हे नाशिक त्र्यंबकेश्वर येथे हायवे टच आहे. खूप मोठे हॉस्पिटल हायवेवर 21 एकर हेक्टर मध्ये हे मोठे हॉस्पिटल होणार आहे. 1000 बेडची क्षमता असणारे मल्टीपर्पज हॉस्पिटल आहे. तिथे पेशंट बरोबर राहणाऱ्या व्यक्तीची राहण्या खाण्याची सोय सुद्धा होणार आहे. खूप आध्यात्मिक सानिध्यात हे हॉस्पिटल होणार आहे. त्यामुळे तिथे येणारा प्रत्येक गोरगरिबांच्यावर आजारावर ट्रीटमेंट होऊन तो गोरगरीब बरा होऊनच घरी जाणार आहे.
अत्याधुनिक टेक्नॉलॉजीवर हे हॉस्पिटल वावरले जाणार आहे आणि इथे येणारा प्रत्येक व्यक्ती बराच होणार आहे. मोठमोठे उद्योगपती माऊलींची भेट घेतात आणि संपूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी स्वतः घ्यायला मागत आहेत, स्वतः बांधून द्यायला तयार आहेत. पण माऊलींना हे नको आहे. मानवरूपी ते स्वामी समर्थ आहेत. त्यांना सगळ्यांचे जाण माहीत आहे. त्यांना असा पैसा नको आहे. त्यांना गोरगरिबांच्या कष्टाच्याच एक एक रुपयाचं मोल बांधूनच हे हॉस्पिटल बनवायचं आहे. बघा स्वामी समर्थ महाराज मानवरूपी किती विचार त्यांचे श्रेष्ठ आहेत. त्यांच्याकडे पैसे दान करणाऱ्याची कमतरता नाहीये, परंतु त्यांना आपल्याच कष्टाचा, आपल्याच घामाचा, आपल्या सेवेकऱ्यांच्या कष्टातून एक एक रुपयाचं दान या हॉस्पिटलला लावायचं आहे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला ह्याचं पुण्य मिळालं पाहिजे, ह्याचं सत्कार्याचा हातभार लाभला पाहिजे आणि माझ्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरी कोणीही व्यक्ती असा होणार नाही, आढळणार नाही, यात तीळ मात्र शंका नाही. ही गोष्ट प्रत्येकानं जाणली गेली पाहिजे. या हॉस्पिटलमध्ये येणारा गोरगरीब, ट्रीटमेंटसाठी येणारा, त्याच्याबरोबर येणारी व्यक्ती पूर्ण एक रुपया खर्च न करता फ्रीमध्ये हे तिथे उपचार होणार आहे. त्याचा खाण्यापिण्याचा, राहण्याचा पूर्ण खर्च आपले गुरु माऊली या ट्रस्टी मार्फत केला जाणार आहे. या आपल्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सारख्या भयानक आजारावर, मेंदू सारख्या आजारावर, हृदयविकाराच्या आजारावर खूप छान ट्रीटमेंट मिळणार आहे आणि तिथून ही व्यक्ती बरी होऊनच येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महिन्याला 151 रुपये देऊन जर कुणाचे कुटुंब चालणार असेल, कुणाचा जीव वाचणारा असेल, तर कुणाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार असेल, कुणाला जॉब मिळणार असेल, तर या शुभ कार्यात, सत्कार्यात आपण सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, आनंदाने घेतला पाहिजे आणि एक पाऊल आपणच नाही तर आपण अशी माहिती घरोघरी पोहोचवली गेली पाहिजे आणि प्रत्येकाला याचं महत्त्व जाणून दिलं पाहिजे आणि प्रत्येक घरात प्रत्येकाने जनकल्याण फॉर्म भरायचा, सत्कार्याचा कार्य आपल्या सांगण्यानं घेतलं गेलं पाहिजे. हे खूप मोठं कार्य आहे. श्री जनकल्याण बँकेचा फॉर्म भरून आपल्या खात्यातून महिन्यातून एकदाच 151 रुपये सत्कार्याला जाणार आहेत, हे सर्वांना माहीत असलं पाहिजे. जनकल्याण फॉर्म भरून आपल्या बँक खात्यातून हे 151 रुपये ऑटो डेबिट होत जाईल, हे सर्वांना जाणकार माहीत असली पाहिजे. सर्वांनी ही निशंक होऊन ही रक्कम हॉस्पिटलच्याच नावी जमा होणार आहे. त्यामुळे कोणतीही शंका न घेता जनकल्याण फॉर्म मध्ये पुढाकार घेतला पाहिजे भरण्या आणि आसपासच्या सेवेकऱ्यांना सुद्धा भरण्यासाठी पुढाकार घ्यायसाठी तयार करावे. ही सेवा खूप अतिउच्च कोटीची आहे आणि मानव जातीच्या देहरूपी स्वामी समर्थ माऊलींना आपण आपल्या पुण्याईचं एक रुपयाचं दान पुण्याईचं काम करणार आहोत. कुणाचा जर ऑनलाईनचा बँकेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पेपर मॅन्डिंगच्या दरम्यान सुद्धा हा फॉर्म भरू शकताय. त्यामुळे निशंक राहा. कुठल्याही स्वरूपात आपण आपलं दान जनकल्याण योजनेत सहभाग घेऊन आपण लाख मोलाचा वाट्यात सहकारी होऊ शकतो आणि अतिउच्च कोटीचा लाभ घेऊ शकतोय. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल निश्चित लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर करा.